अख्ख्या यूट्यूबवरती ही रेसिपी तुम्हाला कुठेच मिळणार नाही. पेज लावून सांगते मी तुम्हाला. कारण ही मी स्वतः क्रिएट केलेली रेसिपी आहे. तर या रेसिपीचं नाव आहे चिली पनीर. तर अस्सल चिली पनीर तुम्ही कधी खाल्लंच नाही. एक स्टार्टर आहे. ह्या मिरच्यापासून आपण एक चायनीज स्टार्टर बनवणार आहोत. तर ह्या मिरच्या घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून त्याचे ना आपल्याला एक चीर द्यायची आहे आणि त्याच्यातल्या आतल्या ज्या बिया असतात ना त्या काढून घ्यायच्या आहेत, कारण त्या खूप तिखट असतात. तर ॲक्च्युली हा एवढ्या तिखट नसतात, तरी पण बियामुळे थोडासा तिखटपणा वाढतो. तर आपल्याला बिया सगळ्या काढून घ्यायच्या याच्यामध्ये. जर तुम्हाला खूपच झणझणीत खायचं इच्छा असेल तर तुम्ही ठेवू शकता. तर मी सगळ्या बिया काढून घेते इथे. खूपच झणझणीत आणि स्पायसी रेसिपी आहे. अगदी अगदी वेगळी आहे. तुम्ही विचार पण केला नसेल की ह्या मिरचीचं तुम्ही स्टार्टर बनवू शकता. तर खूप भन्नाट रेसिपी आहे. खायला मज्जा येणार आहे. अगदी तोंडातनं आणि डोळ्यातनं पाणी सुटणारी रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा. सगळ्या मिरच्याला मी चिरा देऊन बिया काढलेल्या आहेत. तर मी इथे 200 ग्राम पनीर घेते. तर ह्या पनीरची फिलिंग करायचं आहे आपल्याला, स्टफिंग करायचं आहे. तर हे पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर मी इथे 200 ग्राम पनीर वापरते. पनीरऐवजी तुम्ही जे आपलं पत्तागोबी असतो किंवा आपल्या मिक्स भाज्या असतात तर त्यासुद्धा बारीक चिरून चॉपरमध्ये तुम्ही त्याचं फिलिंग करू शकता किंवा स्टफिंग बनवू शकता. तर इथे पनीर मला थोडं छान चटपटीत वाटलं म्हणून मी पनीर किसून टाकते आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आता बारीक चिरलेला कांदा आणि आपलं लसूण टाकायचे बारीक चिरून. तर बारीक चिरा, कारण आपल्याला त्याच्यामध्ये हे करायचं आहे, फिल करायचं आहे. तर इथे लाल तिखट, धने पावडर आणि आपलं काळी मिरी पावडर आणि इथे केचप टाकते, टोमॅटो केचप 1 चमचा आणि आपलं ग्रीन चिली सॉस पण वापरते आहे आणि सोया सॉस, विनेगर हे सगळं टाकते. सगळे सॉसेस आपल्याला याच्यामध्ये टाकायचे कारण आपण चायनीज बनवतो आहे. तर हे सगळं मिक्स करून घ्या. चवीपुरतं थोडंसं मीठ टाका याच्यामध्ये. सॉसेस टाकल्यामुळे काय होणार आहे, सगळं छान बाइंड होणार आहे आणि एक चटपटीत चायनीज चव येणार आहे. तर हे सगळं आपल्याला जे स्टफिंग जे फिलिंग आहे तर पनीरचं याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आपण कसं भरल्या मिरच्या करतो तसं आपल्याला हे सगळं भरून घ्यायचं आहे मिरच्यामध्ये. तर एक एक करून मी सगळं फिल करून घेतलं आहे पनीर आपलं मिरच्यामध्ये. तर तुम्ही मोमोचं स्टफिंगसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता. तर सेम आपण मोमोचं वगैरे कशी रेसिपी आहे तशीच आहे ही. तर आपल्याला ह्या सगळ्या मिरच्या याच्यामध्ये मिरच्यामध्ये आता हे सगळं फिल करून घ्यायचं आहे पनीर. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर एक छान पीठ तयार करायचं आहे पातळ. एक बॅटर तयार करायचं आहे. अर्धा वाटी मैदा, 4 चमचे तांदळाचं पीठ, 4 चमचे कॉर्नफ्लॉवर, तिखट, मीठ आणि धने पावडर आणि थोडंसं कलर टाकते. थोडं थोडं पाणी टाकून छान पातळ असं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. तर आता हे आपण बाजूला ठेवूया. तर इथे आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकून हे कोट करून घ्यायचं आहे मिरच्या, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे छान मिरच्यांना कोट होईल. तर सगळं मी मिक्स करून घेते. तर छान आता ह्या एक एक करून मिरच्या आपल्याला ना सगळ्या डीप करून घ्यायच्या आहेत त्या बॅटरमध्ये आपल्याला. तर मस्त कोट करून घ्या. खूप एकदम सगळ्या नका टाकू. जेवढ्या तुमच्या भांड्यामध्ये, जेवढ्या तुमच्या कढईमध्ये बसतील ना तेवढ्याच घ्या. तर एक फ्लॅट सरफेसची कढई किंवा पॅन घ्या, जेणेकरून तुमच्या मिरच्या छान फ्राय होतील. तर मस्त कडकडीत तेल गरम झालं की एक एक करून सगळ्या मिरच्या सोडून द्या आणि दोन्ही साईडनी आलटी पलटी करून छान फ्राय करून घ्या कुरकुरीत होईपर्यंत. तर थोडंसं सेट होऊ द्या मिरच्यांना, लगेचच हलवत नका जाऊ, कारण एकमेकाला त्या चिटकून बसतात. तर तसंच काही होत होतं. तर त्यामुळे थोडंसं सेट होऊ द्यायचं तेलामध्ये आणि मग आलटीपलटी करायचं. छान माझे इथे कुरकुरीत असं मिरच्या तयार होत्या. तर एक एक करून मी सगळ्या बॅचेस तळून घेतलेल्या आहेत सेम प्रोसेस करून. जे आपण पीठ बनवलं होतं ते थोडंसं थिक ठेवायचं, खूप पातळ नका करू, कारण लगेच कोटिंग निघून जायची शक्यता होती, कारण मैदा वगैरे होता तर ते छान कोट होत नव्हतं. तर थोडंसं पातळ करायचं आहे आपल्याला ते पीठ आणि छान कोट करून घ्यायचं आहे. मस्त माझ्या इथे मिरच्या तयार होतात. त्या चिटकत होत्या एकमेकांना, पण ठीक आहे, ते नंतर आपण थंड झाल्यानंतर वेगळं केलं मी. ते बघा सगळ्या मिरच्या माझ्या इथे फ्राय करून झाल्या होत्या. तर आता छान मस्त आपल्याला चायनीज बनवायचं. तेल घ्यायचं,
याच्यामध्ये मी थोडंसं आपलं लसूण कट करून टाकते बारीक, सगळे सॉसेस टाकते. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर भाज्या टाकायच्या असतील, शिमला मिरची, कांदा, ते सुद्धा टाकू शकता. तर मी ते टाकलेलं नाही आहे. तर ह्या वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि थोडंसं पाणी घेऊन ते सुद्धा याच्यामध्ये टाकलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे. आता सगळ्या मिरच्या याच्यामध्ये टाकून मस्त कोट करून घ्या. हे सगळं मस्त आपलं चायनीज तयार होणार आहे. तर कुरकुरीत मस्त झणझणीतदार आणि एकदम आंबट गोड चव. आहा, मज्जा आली खाऊन. नक्की नक्की ट्राय करा आणि ह्या रेसिपीला प्लीज मला नाव सजेस्ट करा. तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. परत भेटू अशाच भन्नाट रेसिपीसोबत. तर चलो बाय. आणि माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चलो बाय.